भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जणू जनसागरच दादरच्या चैत्यभूमीवर लोटतो। बाबासाहेबांचं स्मरण करण्याकरता चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येत आंबेडकरी जनता एकत्र येते। याकरता चैत्यभूमीवरती मोठी तयारी करण्यात आली आहे। सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे। राज्यभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांकरता लोकमान्य टिळक टर्मिनस इथं महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं वैद्यकीय सेवा, पिण्याचं पाणी आणि मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली। तसंच अनुयायांना दादर चैत्यभूमी इथं जाण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात येत आहे। प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी भीम सैनिक गावून येणारा भीम सैनिक या ठिकाणी येऊन भोजनदानाचा लाभ घेतो आणि इथून चैत्यभूमीकडे जाऊन बाबासाहेबांना वंदन करतो। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी चैत्यभूमीवरती आहेत। आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। पुन्हा जाऊयात आपण सागरकडे। सागर, काय नेमकं वातावरण आहे आज चैत्यभूमीवरती? अजित, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस झाला होता आणि या दिवसाच्या निमित्ताने ही दादर येथील चैत्यभूमी आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की लाखोंचा जनसमुदाय इथे त्यांना आदरांजली द्यायला येतो, दर्शन घ्यायला येतो आणि पूर्ण इथून सिद्धिविनायकपर्यंत अशी दूरवर अशी रांग लागलेली आहे आणि दर्शनासाठी इथे लोक येत आहेत। काल रात्रीपासून ही गर्दी इथे दिसतीये। मुळात दादर हा परिसर कायम रहदारीचा असतो, पण पोलिसांच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे। सगळे मार्ग बंद करण्यात आलेले आहेत चैत्यभूमीच्या आसपासच्या जवळचे। इंदू मिल इथून जवळ आहे। या ठिकाणावरून अनेक आंदोलनही काही दिवसापूर्वी झाले आहेत, त्याच्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। एकूणच राज्यभरातून नव्हे तर देशातून जो दलित बांधव आहे किंवा इतर जो वर्ग आहे तो इथे डॉक्टर बाबासाहेबांच्या दर्शनासाठी येतोय। अजित, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।